सो हे गाईज, गुड मॉर्निंग. सो स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये माझ्या नवीन. सो गाईज, आजचा दिवस खूप इंटरेस्टिंग होणार, कारण की आज पुन्हा पण शेतामध्येच काम आहे, कारण की गावाकडे शेताचे आता कामं लागलेले, म्हणून शेताच्या कामात सुरू झालेले आहे. तर काय असा एक इन्सिडेंट झालेला की तो आपल्याला शंकू असतो जो ट्यूबवेल मधला, म्हणजे आमच्या शेतात ट्यूबवेल असल्यामुळे तो फुटून गेलेला आहे. सो आता मी काल नवीन घेऊन आलो आणि गाडीमध्ये टाकलेला आहे. सो आता आपल्याला जाऊन तिथं फिट करायचं. सो तो एक काका येणार आहे, जे फिट करणार काका आहे ते येणार आहे. तर ते त्यांना सांगितलं की तुम्ही 11 पर्यंत या. आता काय 10 सव्वा 10 झालेले आहे सपोज. सो आता जायचं शेतामध्ये. आता मी लगेच रेडी होतो आणि जाऊया शेतामध्ये. नक्की बघूया आज काय कसं करता, नक्की ते तुम्हाला पण समजेल कसं करता ते. सो मजा आता आज येणार आहे नक्की. सो आज बघूया. सो चला, तुम्ही म्हणून आपल्या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे आज. सो मी घरी आलो, सध्या इलेक्शन होतं त्यामुळे मी 10 डेची लीव काढली. सो मला पण जायला लागेल नंतरच. सो भेटूया तोपर्यंत. चला. सो काय मला सांगायची क्वालिटी चांगली येते की नाही, कारण की हा मी माईक घेतलेला नवीन. सो चांगले आवाज येतोय की नाही मला नक्की कॉमेंट करून सांगा. की आवाज येत नसेल ते पण सांगा, कारण आपण नक्की चेंज करू परत वाटलंच तर. सो नक्की सांगा मला आवाज येतोय की चांगला आपला. तर मी आता रेडी होतो. बाय. तर काही आता आपण निघालेले आहे. पाहू शकता गाडीमध्ये आहे आता. तर आता जादू शेतामध्ये. स्वतःला जाऊ शेतामध्ये आणि गेल्यानंतर सांगतो मला कसं काय करतात सगळं. तर कायच आता आम्ही इथं आलेलो आहे, पाहू शकता शेतामध्ये. आता आलो आहे. आता ते त्यातला जो पंप आहे तो काढायचा आहे मला. काढून तिथं त्या ट्यूबवेल तिकडे आपली कोपऱ्यात ती जी दिसते तिथं आपली ट्यूबवेल आहे, तिथं तो पंप खराब झाला, तिथं तो न्यायचं आहे. ते काका पण आलेले आहे, जे जॉईन करणार ते काका पण आलेले आहे. सो आता बघू ते काय करता. बोलून राहा ब्लॉगमध्ये, इंटरेस्टिंग होणार आहे खूप. चिन्मय. सो गाईस, तर काका आलेले आता. पाहू शकतो हे काका आहे ते आलेले आहे. तर जाऊ आता काय करता बघूया वाटलंच आपण. आता एक तो वॉल बाकी, तो वॉल तिथं नेऊन द्यायचं त्यांना. घेतला काय? एक वॉल बाकी ना, एक वॉल बाकी ना आपला. हा फिल्टर आहे फिल्टर. हे फिल्टर ते फिल्टर न्यायचं तिथं. चला. पाय नव्हती फिरतोय. तर काहीच आता बघा मोटर सुरू झालेली आहेत आपली, पण पाणी तेवढं प्रेशर नाही येत नाही अजून. तर तिथं वॉल फिरावं लागेल आपल्याला. तिथं काकूबाईन तिथं वॉल फिरल्यानंतर इथून सगळं पाणी येतं समोर. हे सगळं इथून असं इथपर्यंत सगळं मोठं पाणी येतं डायरेक्ट. बघा तुम्ही आता सुरू होईल ते. गाईस, प्रेशर वाढलेलं बघा कसलं भारी. शेतामध्ये एकदम भारी काम करत राहिले.
स्प्रिंकलर याचं नाव आहे असं आहे ऐका का. तर काहीच बघा आता सगळं भारी आता शेत ओलं होऊन राहिलं. म्हणजे आता इथं आपण लावलं हरभरा, त्यामध्ये सगळा हरभरा लावलेला आहे आणि त्याने जर पाणी होतं नाही म्हणून ते मोटर खराब झालेली. आता ती मोटर चांगली केली म्हणून पाणी आता येतं आहे. आता बघा कसा येतो हरभरा आपला. हरभरा तर थंडीमध्ये येतो मस्त. ते कसं रात्रामध्ये पूर्ण ओलं होऊन निघायचे अशा प्रकारे हे पाणी चालतं. म्हणजे आपण इथं लावून घरी पण गेलं तरी काही हरकत नाही. सो काय आता काम झालेलं आहे सगळं. आता जाऊया घरी आणि अशा प्रकारे हे सगळं काम झालेलं आहे. इथून पाहू शकतो तुम्ही. सो चला भेटूया आजचा ब्लॉग इतकंच. सो जाऊ घरी आता, बघू काय होतं. सो गाईज आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच. आणि आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका गाईज. आणि कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ आणू शकतो आपण नक्की कमेंट करून सांगा. आपण ते चॅलेंज व्हिडिओ पण आणूया. आणि आज सध्या नवीन असल्यामुळे तर कन्सिडर करून घ्या गाईज. काही चुकत असेल नक्की माफ करा. सो असंच नवीन व्हिडिओला बंधू राहा, सबस्क्राईब करून घ्या आजच्या व्हिडिओला. जय महाराष्ट्र.